दयाचा
आम्हाला ऐकू दे. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयांची या. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयांचा हरिख वाटे देवा आस्वाद. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयांचा हरिख वाटे देवा. तुका म्हणे त्यांची, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयांचा हरिख वाटे देवा. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. मूर्ती उदारा सोपान देवा, मूर्ती उदारा सोपान देवा, मूर्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, नमो त्रिभुवन पावनी. दया जननी देवाची, दया जननी देवाची, दया जननी देवाची. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. रंगायैवो ये, रंगायैवो ये, रंगायैवो ये, रंगायैवो ये. सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां. तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. करजोडुनी पायी ठेवितसे माथा, तुका विनवी पंढरीनाथा. रंगी ओढवावी रंगकथा, पुरवी मनोरथा माय बापा. श्रोते तुम्ही महेशाची मूर्ती,
मी दुबळा अर्चितसे भक्ती बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की विठ्ठल परमेश्वर स्वरूप उपस्थित असलेल्या सर्व श्रोतृवृंदांच्या हृदयस्थ परमात्म्याला अत्यंत श्रद्धापूर्वक भावानी नमस्कार करते, नतमस्तक होते. आजच्या या कीर्तन महोत्सवाच्या निमित्ताने प्रथम दिवशीची कीर्तन सेवा माझ्या परमभाग्याने माझ्या वाट्याला आली आहे. आणि आजच्या दिवशी संतश्रेष्ठ जगद्गुरू देहू निवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असलेले संतश्रेष्ठ तुकोबारा यांचा सर्व परिचित सगळ्यांच्या पाठांतरातला गोड असा अभंग कीर्तनाकरता निरूपणा सेवेकरता घेतला आहे. जन्माला आलेल्या प्रत्येक जीवानी किंबहुना मनुष्य जीवानी स्वतःच्या कल्याणाच्या दिशेने प्रवास करत असताना नेमका कुठल्या गोष्टींचा आश्रय घ्यावा आणि तो आश्रय घेतल्यानंतर जीवन एक कृतार्थ दिशेला जाऊन पोहोचतं, एका उंचीवर जाऊन पोहोचतं. अशा उंचीवर गेलेल्या साधकाचा किंवा भक्ताचा गौरव तुकोबरा या अभंगात करतात. विठ्ठल लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. सोहळा आहे मातृपितृ पुण्यस्मरणाचा. चौथं वर्ष आहे, चतुर्थ वर्ष आहे आणि सलग 4 वर्ष आपल्या आईवडिलांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटणं हेच परमेश्वराची नित्य नितांत कृपा असल्याचं लक्षण आहे. पाटील कुटुंबियांना मनापासून धन्यवाद देते. 1 नाही 2 नाही 4 चौथं पुण्यस्मरण आणि हा मातृपितृ कृतज्ञता पुण्यस्मरणाचा अत्यंत भव्य दिव्य असा आपल्याच घराच्या प्रांगणामध्ये चालू असलेला कीर्तन उत्सव नाही तर कीर्तन महोत्सव. आणि या महोत्सवाच्या निमित्ताने आपण सगळी आलेली इथं सर्व श्रोतृवर्ग मंडळी, माझ्यापेक्षा वय ज्ञान अनुभव या सर्व बाबतीमध्ये ज्येष्ठ श्रेष्ठ असलेली पाटील कुटुंबियांच्यामध्ये ज्यांच्या माध्यमातून किंवा ज्यांनी या कीर्तन सेवेचा योग आणून दिला असे हरिभक्तीपरायण काशीनाथ पाटील, हरिभक्तीपरायण मोहन पाटील यांच्या आईवडिलांच्या कृतज्ञतेसाठी, त्यांच्या पुण्यस्मरणासाठी हा एवढा मोठा घाट त्यांनी घातलाय. आई कैलासवासी सौ जिजाबाई पाटील आणि वडील कैलासवासी श्री तुकाराम पाटील, मनापासनं या 2 माता पित्यांच्या कृतज्ञतेसाठी, त्यांच्या नमस्कारासाठी, त्यांना वंदन करण्याकरता, त्यांच्या भक्तीकरता, त्यांच्या श्रद्धेकरता आपण सगळे इथे आला आहात. या कुटुंबावरची श्रद्धा आहे म्हणून आपण इथे आला आहात. मनापासून सगळ्यांच्या चरणावर वंदन करते. कीर्तन सेवेसाठी उपस्थित असलेली सर्वच जुनी जाणकार निष्ठावंत अशी वारकरी मंडळी, मनापासून सगळ्यांच्या कृतज्ञ अत्यंत निष्ठेने गाणारी आणि सेवा करणारी मंडळी आहेत. नादब्रह्माच्या साथीला आमचे चेतन भाऊ आहेत. या भागाचं पंचक्रोशीचं भूषण आहे ते. त्यामुळे मनापासून भाऊ असले की मला म्हणजे नारदीय कीर्तन असलं तरी चालतं, वारकरी कीर्तन असलं तरी चालतं, पण ही अजिबात काळजी राहत नाही. आणि या बाजूला हरिभक्तीपरायण दीपक महाराज, मनापासून त्यांनाही नमस्कार करते. आमच्या विणेकरी ताई, चोपदार, सर्व टाळकरी गुणीजन मंडळी. आणि आज माझ्या भाग्याचा योग असा की खूप दिवसांनी आपल्या सगळ्यांच्या परिचित अत्यंत आदराचं व्यक्तिमत्व भागवताचार्य कीर्तन क्षेत्रातलं आम्ही ज्यांच्याकडे अत्यंत आदराने पाहतो आणि माझ्या पहिल्या वारकरी कीर्तनाचे साक्षीदार असं मी म्हणेन, समोर बसून ज्यांनी मला खूप प्रेरणा दिली, आशीर्वाद दिला, असे हरिभक्तीपरायण परमादरणीय परमश्रद्धेय गणेशजी महाराज पुलकुंटवारी इथं उपस्थित आहेत. मी मनापासून महाराजांना नमस्कार करते. वेगळा विठ्ठल एवढ्या आनंदाने पंचक्रोशीतली डोंगस्ते आणि वाडा या पंचक्रोशीतली मंडळी आज इथे उपस्थित आहेत. माझा महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित आहेत. छान आनंद आम्हालाही आणि त्यांनाही घेऊ द्या. तुमच्या हातात आमचं सगळं भविष्य आहे 1 तासाचं आता इथून पुढच्या. त्यामुळे मनापासनं सर्वच महिला वर्ग तर काय, मी नेहमी असं म्हणते, आपण तर सध्या लाडक्या बहिणी आहे आता. त्यामुळे आपला सगळीकडे आपला आवाज आहे. आणि या महोत्सवामध्ये पहिल्या दिवशी माझ्या परमभाग्याने आजची सेवा माझ्या वाट्याला आपण सगळ्यांनी दिली आहे. मनापासून पाटील कुटुंबियांना नमस्कार करते. अभंगाच्या या दिशेने आपण प्रवास करत असताना अभंग 4 चरणांचा आहे, सगळ्यांना माहिती आहे, परिचयाचा आहे, पाठांतरातला आहे. अभंग कधीच सुटत नाही. मग तुम्ही म्हणाल ताई उभ्या कशाला राहिला तुम्ही, अभंग सोडवणार नाही तर.
अभंग सुटत नाही, कारण ज्ञानोबांना तुकोबांना काय म्हणायचं हे खरंच आपण नाही सांगू शकत. त्यांनी ज्या भावावस्थेत जाऊन अभंग लिहिले, अहो जन विजन झाले आम्हा विठ्ठल नामाप्रमाणे, अशा अवस्थेमध्ये तुकोबराय परमोच्च अवस्थेला पोहोचलेत भामचंद्राच्या डोंगरावर, आणि तिथे गाथेचा, तिथे अभंगांचा जन्म होतो. या उच्चतम अवस्थेला पोहोचलेले तुकोबराय, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती असलेले ज्ञानोबराय, या सर्व मंडळींनी अभंग आम्हाला दिला. आमचा समाज दुभंग होणारा अभंगतेच्या दृष्टीने प्रवास करत राहिला. विस्कळीत अस्वास्थ्य ज्या समाजाच्या वाट्याला आलंय, तो समाज संतांच्या अभंगांनी अभंग झाला, एक आला. म्हणून तर भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांचं युती पर्व म्हणजे तुकोबरायांची गाथा आहे. माऊलींची ज्ञानेश्वरी 900 ओव्यांचा, 900 श्लोकांवरती, 700 श्लोकांवरती 9000 ओव्यांची ज्ञानोबरायांनी दिलेली आमच्यासाठी, सगळ्या संपूर्ण महाराष्ट्र सारस्वतासाठी दिलेला हा प्रसाद. ती अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुना लागे चित्कळिका प्रगटली असे. एकेका अक्षरात आहे माझा रमाकांत, असं म्हणणारे तुकोबराय. प्रत्येक अक्षर, प्रत्येक शब्द त्या शब्दब्रह्माशी अनुसंधान साधणारं होतं, परमतत्वाला स्पर्श करणारं होतं. मग त्या परब्रह्म स्वरूप किंवा ब्रह्मस्वरूप असलेल्या अक्षरांची आम्ही फक्त पूजा बांधू शकतो. पूर्ण अभंग सोडवणं माझ्या तरी कवेतलं किंवा कक्षेतलं काम नाही. कारण श्रीपाद शास्त्री भडंगे महाराज, त्यांचं एक कीर्तन ऐकताना त्यांचं वाक्य खूप भावून गेलं, मनाला स्पर्शून गेलं. ते असं म्हणायचे की अभंग तेव्हाच सुटतो जेव्हा कीर्तन करता करता हा देह पडतो. विठ्ठल 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 विठ्ठल. त्यामुळे या अभंगाची फक्त पूजा बांधण्याचा प्रयत्न करूया माझ्या यथाशक्ती यथामती. हा अभंग अनेक जणांकडून, आपण अनेक लोकांकडून, खूप मोठ्या गुणीजन विद्वज्जन कीर्तनकारांकडून आपण ऐकलेलं आहे, त्याच्यावरचं निरूपण ऐकलेलं आहे. तुम्ही नव्याने हा अभंग ऐकताय अशातला माझा भाव अजिबात नाही आहे. खूप कळतं म्हणून नाही, थोडंफार कळावं. आज महाराजजी उपस्थित आहेत, त्यामुळे सगळ्यांच्या आशीर्वादाने थोडंफार कळावं या उद्देशाने कीर्तनाला उभी आहे. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. 1.5-2 तासाच्या कीर्तनामध्ये श्रोत्याचा, कीर्तनकाराचा आणि सगळ्यांचाच भाव हा असावा की होय अंग हरिरूप, या दिशेने प्रवास असावा. त्यामुळे भरपूर हसायला मिळणं किंवा भरपूर रडणं हा कीर्तनाचा काही विषयच नाही आहे. मला असं वाटतं जीवनामध्ये हसण्याचे किंवा रडण्याचे जेव्हा प्रसंग येतात त्यावेळी माणसानं कसं असावं हे शिकवणारं ते कीर्तन आहे. विठ्ठल 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 अत्यंत सुंदर पद्धतीने तुकोबरायांनी आम्हाला गाथा तर दिलीच, ज्यामुळे आमचा माथा सुधारेल, आमचा माथा जागेवर राहील. आणि सकल संत मांदियाळींनी 12व्या शतकापासून ते अगदी अलीकडच्या काळापर्यंत सकल संतांच्या जीवनाचा एकच उद्देश होता, बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. तुमचं माझं पूर्ण कल्याण व्हावं, कारण जन्माला आलेला जीव हा अपूर्ण आहे आणि त्या जीवाला पूर्णत्वाची ओढ असावी. किंबहुना त्या जीवाचा प्रवास सोहमपासून जर कोहमपर्यंत झालेला आहे तर पुन्हा एकदा त्याच सोहमच्या दिशेने किंवा मी कोण, अहम ब्रह्मास्मीचा प्रत्येक जीवाला बोध व्हावा, या दिशेने जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याचं कर्तव्य आणि त्या दृष्टीने त्याची वाटचाल व्हावी ही संतांची धारणा होती. त्यासाठी हृदय कळवळलं, करचळलं. आणि मग घटिका गेली, पळे गेली, तास वाजे झणाना, आयुष्याचा नाश होतो रामकार्य म्हणाना, असा प्रश्न समर्थ विचारतात. माऊलींनी हरिपाठाच्या माध्यमातून एका वडिलांच्या भूमिकेतनं आम्हाला अनेक प्रश्न विचारले. सायास करीसी प्रपंच दिननिशी, हरिसी न भजसी कवण्या गुणे. एवढं सगळं भक्तीचं अत्यंत साधं सोपं साधन जर आम्ही तुम्हाला हातात आणून दिलंय तर त्या साधनाचा हव्यास किंवा त्या साधनाची कास आपण का धरत नाही. आणि जन्माला मिळालेला मनुष्य देह तो असाच आला आला प्राणी जन्मासी आला, झाला झाला वाढला थोर झाला, केला केला व्यापही सर्व केला, गेला गेला बापुडा व्यर्थ गेला. असं बापुडवानं जगणं तुमच्या माझ्या कामी येऊ नये ही संतांची धारणा होती. म्हणून काय केलं, दंडवत घातलं, दादागिरी नाही केली. दादागिरी तुम्ही आम्ही करतो, संतांनी दंडवत घालून जगाच्या शाश्वत कल्याणाची कामना केली.
सकलांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकलांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुलाले चित्त शुद्ध करा. सकळाच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुलाले चित्त. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुलाले चित्त. सकलांच्या पाया माझे दंडवत. सकल संतांनी आमचे बघा सगळे पंथ सगळे संप्रदाय एकाच गोष्टीचा उद्घोष वारंवार करतात, ती म्हणजे चित्ताची शुद्धी, मनाची शुद्धी. आणि अशी चित्तशुद्धी झाल्यानंतर जीवन एका उंचीवर जाऊन पोहोचतं. अष्टसात्विक भावाचा त्या जीवनावर त्या आयुष्यावर पगडा राहतो आणि खऱ्या अर्थाने जीवन मात्र किंवा मनुष्य मात्र स्वतःच्या कल्याणाच्या दिशेने प्रवास सुरू करतो. कारण सकल देहा माझी पहा हो, अति दुर्लभ मनुष्य देहो, त्याची या प्राप्तीचा संभवो, तो अभिप्रावो अति दुर्लभ. नाथ महाराज नाथ भागवतामध्ये सांगतात की सकल देहामध्ये मनुष्य देह प्राप्त होणं ही दुर्लभातली दुर्लभ गोष्ट आहे. सगळ्यांच्या परिचयाचा आचार्यांचा श्लोक आहे, दुर्लभम त्रयमेव इतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. मनुष्य जन्म मिळणं, मोक्षाची इच्छा असणं आणि उत्तमोत्तम साधूंचा महापुरुषांचा संग जीवनाला मिळणं ह्या अत्यंत दुर्लभ गोष्टी मनुष्य जीवनामध्ये आहेत. आणि त्या गोष्टींची प्राप्ती झाली तर आमच्यासारखे भाग्यवान आम्ही आहोत. म्हणून मी बऱ्याचदा म्हणते की इथे या मंडपामध्ये किंवा कीर्तनाकरता येण्याकरता आपण किती जरी ठरवलं ना की आज कीर्तनाला जाऊ, 3 दिवसाचा 4 दिवसाचा आपला महोत्सव आहे. काही मंडळी जाऊ 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 करून शेवटी जाणं राहतं, महोत्सव उत्सव पारायण संपून जातं. काहीतरी अडचण आमच्या वाट्याला येते, ती अडचण नाही, खरं तर ते आपलं पाप असतं बरं का. ते पाप आम्हाला पुण्यकर्म करू देत नाही. अचानक पाहुणे तरी येतील, नाही तर काहीतरी अडचण होईल. आता पाहुण्यांना म्हणायचं नाही तुम्ही आमचं पाप आहे म्हणून, पण काहीतरी अडचण येईल आणि आमची पावलं इकडे वळण्या वाचून वंचित राहतील. याला अनेक जन्माची पुण्याई लागते. तुका म्हणे सुलभ साधन गोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्ये. हा क्षेपक असलेला अभंग असला तरी सगळ्यांच्या पाठांतरातला संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. अनेक जन्मांची पुण्याई पाठीशी असावी तेव्हा आम्हाला इकडे येण्याची बुद्धी निर्माण होते. आज तुम्ही आम्ही सगळे भाग्यवान आहोत, कारण आम्हाला आमच्या कल्याणाचा मार्ग सापडलाय किंवा आपलं कल्याण व्हावं असं वाटतं. हे वाटणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे बरं का. का हो, इथून जाताना प्रत्येकाला जायचंय हे तर मान्य आहे ना, जायचंय ना की इथे कायमस्वरूपी आलोय आपण, नाही हो. धर्मराजांनी यक्ष प्रकरणामध्ये यक्षराजांनी धर्माला अनेकोत्तम प्रश्न विचारले होते. त्यातला एक प्रश्न असा होता, धर्मात जीवनातलं सगळ्यात मोठं आश्चर्य काय. तेव्हा धर्मराजांनी उत्तर फार सुंदर दिलं होतं. धर्मराज म्हणाले होते, अहन्यहनी भूतानि गच्छन्ति यम मंदिरम तेषा स्थिरत्वमिच्छन्ति किमाश्चर्यमतः परम. म्हणाले आपल्यापैकी कुणी एखादं नातेवाईक आप्तेष्ट जर निघून गेलं, इहलोकीची यात्रा संपवली आणि त्या व्यक्तीला पोहोचवण्याकरता त्याचे सगळे आप्तेष्ट नातीगोती परिवार सगळा जमतो आणि कुठे जातो आपण सगळे, कुठे जातो, स्मशानात जातो, घाटावर जातो. त्याला धर्मराज म्हणतात यम मंदिरम, ते यमाचं मंदिर आहे. तिथे सगळे त्याला पोहोचवण्याकरता जातो. त्या अग्नीचा तो अग्निसंस्कार त्या देहावरती झाल्यानंतर किंवा त्या क्षणाला तिथे गेलेली सगळी माणसं गच्छन्ति यम मंदिरम तेषा स्थिरत्वमिच्छन्ति किमाश्चर्य